क्रिकेट सामन्यांमध्ये 3 रंगांचे चेंडू वापरले जातात. लाल, पांढरा आणि गुलाबी. हे तीनही चेंडू लेदरचेच बनलेले असतात, मात्र वेगवेगळी पिगमेंट्स वापरून त्यांचे रंग बदलले जातात. ह्यापैकी लाल रंगाचा चेंडू वापरला जातो दिवसा होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी, कारण दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश असतो आणि खेळाडूंचे कपडे पांढरे असतात. ह्या पार्श्वभूमीवरती लाल रंगाचा चेंडू दिसणं फार सोपं जातं. पण मर्यादित षटकांचे सामने म्हणजे 50 ओव्हरच्या मॅचेस आणि 20 ओव्हरच्या मॅचेस दिवस रात्र होतात आणि खेळाडूंचे कपडेही रंगीत असतात. अशा वेळेला लाल रंगाचा चेंडू त्या पार्श्वभूमीवरती नीट दिसू शकत नाही. त्यामुळे अशा मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी पांढऱ्या रंगाचा चेंडू वापरला जातो. जे कसोटी सामने दिवस रात्र खेळले जातात त्याच्यामध्ये गुलाबी चेंडू वापरला जातो. लाल किंवा पांढरा का नाही वापरत, ह्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे जरी मॅच दिवस रात्र होत असली तरी खेळाडूंचे कपडे पांढरे असतात, त्यामुळे पांढरा चेंडू वापरला जात नाही. शिवाय पांढऱ्या चेंडूचं आयुष्य कमी असतं. तो मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी जास्तीत जास्त 50 ओव्हरपर्यंत टिकू शकतो. पण कसोटीमध्ये एक चेंडू 80 षटकापर्यंत टिकणं अपेक्षित असतं. पांढऱ्या चेंडूमध्ये तेवढी ताकद नसते, त्यामुळे तो वापरला जात नाही. लाल चेंडू वापरला जात नाही कारण रात्रीच्या वेळी मॅच होत असते, त्यामुळे फ्लड लाईट्समध्ये आणि आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवरती लाल चेंडूही नीट दिसू शकत नाही. त्यामुळे पांढरा आणि लाल हे दोनही चेंडू वापरता येणं अवघड असल्यामुळे दिवस रात्र खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यामध्ये गुलाबी चेंडू वापरला जातो.